उद्या राज्यातल्या 16 शहरांमध्ये होणार मॉक ड्रिल. प्रशासनाकडून जय्यत तयारी. मुंबई, उरण, तारापूरसह ठाणे, पुणे आणि नाशकातही ड्रिल. न्यूज 18 लोकमतवर मॉक ड्रिलचे प्रत्येक अपडेट. मॉक ड्रिल संदर्भात संरक्षण मंत्रालयाची महत्त्वाची बैठक. गृहसचिवांची राज्यांच्या मुख्य अधिकाऱ्यांसोबत बैठक. जम्मूच्या शाळांमध्ये मॉक ड्रिल सुरू. आपत्कालीन परिस्थितीमध्ये घेतल्या जाणाऱ्या सुरक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना दिले धडे. आम्हाला का बंदुका वगैरे देणार आहेत का? पण जसं टाळ्या वाजवल्या तसं आता युद्ध सरावात अजून काही दिवस ठेवू. युद्ध सरावावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल. जम्मू काश्मीरमधील बगलिहार बरोबरच सलाल धरणाचे दरवाजेही बंद. चिनाब नदीवरील धरणाचे दरवाजे बंद केल्यानं पाकिस्तानला जाणारं पाणी रोखलं. भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्यास एकतर आम्ही राहू नाहीतर जगात कोणी शिल्लक राहणार नाही. घाबरलेल्या पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची पुन्हा एकदा पोकळ धमकी. पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा. 4 महिन्यांच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश. तर निवडणुकीत महायुती एकत्र लढेल, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक. 5,503 कोटींच्या जीर्णोद्धार प्रकल्पांना मान्यता. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. मुलींसाठी स्वतंत्र ITI. धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी यशवंत योजना. नामांकित शाळांमध्ये प्रवेश. तर तुळजापूर मंदिरासाठी 165 कोटींचा निधी. मंत्रिमंडळाच्या बैठकीतील मोठे निर्णय. आणि मनमाड, नांदगाव, येवल्यासह चांदवडमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर. पावसासोबत जोरदार गारपीट. घरांसह शेतीचंही मोठं नुकसान. तर वीज पुरवठाही खंडित. संयुक्त राष्ट्र संघटनेनं पाकला चांगलं सुनावलेलं आहे. लष्कर-ए तोयबावरून पाकची चांगलीच खरडपट्टी करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्याबाबत भूमिका तपासण्याचे निर्देशही देण्यात आले. तर पाकिस्ताननं भारतावर केलेले आरोप खोटे असल्यानं तेही त्यांनी फेटाळून लावले. संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत पाकिस्तानची फजिती झाली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीतून पाकिस्तानला रिकाम्या हातानंच परतावं लागलं. पाकिस्ताननं या बैठकीमध्ये भारताच्या कारवाईबाबत कांगावा केला, पण यावर संयुक्त राष्ट्र संघाकडून कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नाही. त्यामुळे पाकचे सर्व मनसुबे धुळीला मिळाले. भारताशी तणाव वाढल्यानंतर जागतिक पातळीवर पाकिस्तान वेगळा पडलाय. भारताच्या कारवाईच्या भीतीनं पाकिस्तान जागतिक पातळीवर समर्थन वाढवण्याचा प्रयत्न करतोय. याचाच एक भाग म्हणून पाकिस्ताननं आता UK समोर मदतीसाठी साकडं घातलंय. भारतासोबत तणाव वाढल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीये. आता रेटिंग एजन्सी मूडीजच्या अहवालात पाकिस्तानला इशारा देण्यात आलाय. भारतासोबतच्या तणावाचा थेट फटका पाकिस्तानच्या विकासाला बसेल असा इशारा देण्यात आलाय. या तणावामुळे पाकिस्तानचा विकास आणि आर्थिक प्रगती डबघाईला येईल अशी भीती या अहवालातून वर्तवण्यात आली आहे. भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान तणाव परिस्थितीमध्ये आणखी भर पडलेली आहे. पाकिस्तानी नौदलानं भारतीय नौदलाच्या टेहळणी विमानाचा व्हिडिओ ट्विट केलाय. भारताच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानची झोप उडाली आहे. यामुळेच घाबरलेल्या पाकिस्तानच्या संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलंय. यावेळी बोलताना जमियत उलमाए इस्लामचे नेता फजल उर रहमान यांनी सरकारला खडे बोल सुनावले. युद्धाची कधीही ठिणगी पडू शकते, पण पाकिस्तानचे सत्ताधारी याबाबत फारसे गंभीर असल्याचं दिसत नाही, असं रहमान म्हणाले. भारताकडून जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या भीतीनं पाकिस्तानमधील नेत्यांची झोप उडालेली आहे. यामुळेच घाबरलेल्या पाक नेत्यांकडून चिथावणीखोर वक्तव्य केली जात आहेत. भारत कधीही LOCवर हल्ला करू शकतो असा दावा पाकच्या संरक्षण मंत्र्यांनी केलाय. जर असा हल्ला झाला तर भारताला सडेतोड उत्तर देऊ अशी धमकीही त्यांनी दिली. भारताच्या वॉटर स्ट्राईकनं पाकिस्तानमध्ये खळबळ माजली आहे. भारतानं चिनाब नदीचं पाणी रोखल्यानं पाकिस्तानच्या सिंधू नदी प्रणाली प्राधिकरण म्हणजेच
IRSNAनं चिंता व्यक्त केलेली आहे. तर पाणी अडवल्यानं पाकमधील खरीप पिकांना याचा मोठा फटका बसू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान आतापर्यंत 3 युद्ध झाली आहेत, पण या तिन्ही युद्धादरम्यान सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला नव्हता. पण आता पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हा पाणी करार भारतानं रद्द केला. याचा मोठा परिणाम आत्ताच पाकिस्तानवर जाणवू लागला. पाण्याचा ओघ कमी झाल्यानं पाकिस्तानची हालत खराब झाली आहे. चिनाबनंतर आता झेलम नदीवर असलेल्या किशनगंगा प्रकल्पातूनही पाण्याचा प्रवाह कमी करण्याची तयारी सरकारनं सुरू केली आहे. त्यामुळे पाकच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. पहलगाम बरोबरच दहशतवाद्यांनी इथल्या अम्युजमेंट पार्कमध्येही रेकी केली होती अशी माहिती समोर आली आहे. मात्र अम्युजमेंट पार्कचा आपला प्लॅन दहशतवाद्यांना सोडावा लागला. यानंतर त्यांनी बैसरन घाटीला लक्ष्य केलं. भारत पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या तणावाचा परिणाम आता हवाई मार्गावर देखील स्पष्टपणे दिसून येतोय. आता पाकिस्तानला आणखी मोठा झटका लागलेला आहे. 3 मोठ्या आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी पाकिस्तानचा एअरस्पेस हा न वापरण्याचा निर्णय घेतलाय. ब्रिटिश एअरवेज, स्विस इंटरनॅशनल आणि एमिरेट्स या कंपन्या पाकच्या हवाई हद्दीतून प्रवास करणं टाळत आहेत. संभाव्य युद्धाची स्थिती लक्षात घेऊन देशभरात मॉकड्रिल सुरू आहे. जम्मूमधील शाळेमध्ये मॉकड्रिल घेण्यात आलं. यावेळी हल्ला झाला तर कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे याचं प्रशिक्षण देण्यात आलं. काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये आज दल लेकच्या मुख्य मार्गावर मॉकड्रिल करण्यात आलं. पोलीस आणि SDRF कडून ही मॉकड्रिल घेण्यात आली आहे. तर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा कशा प्रकारे सामना करायचा हे यामधून दाखवलं जाणार आहे. उद्या मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत बैठक झाली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक घेण्यात आली. हल्ल्यादरम्यान नागरिकांना स्वतःचं संरक्षण कसं करावं याचे प्रशिक्षण देण्यासाठी गृह मंत्रालय अधिकाऱ्यांना माहिती पुरवलेली आहे. पाकिस्तानचा पापाचा घडा आता भरलेला आहे. पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी मोठ्या लष्करी कारवाई होऊ शकते. त्यासाठी आता भारतानं कंबर कसली आहे. त्याची सुरुवात 7 मे रोजी होणार आहे. देशामध्ये सिव्हिल डिफेन्स मॉकड्रिल होणार आहे. पहलगाममध्ये छत्रपती संभाजीनगरात उद्या मॉकड्रिल होणार आहे. शहरातील प्रमुख ठिकाणी हे मॉकड्रिल घेतलं जाणार आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही क्षणी युद्ध सुरू होऊ शकतं. त्यामुळं उद्या मॉकड्रिल होणार आहे. यावेळी मुंबईमध्ये कशा पद्धतीनं हे मॉकड्रिल होईल याचं दादर इथं आज सायरन वाजवण्यात आले. मॉकड्रिलवरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय. आमचा युद्ध सराव होईल म्हणजे आम्हाला हातात बंदुका आणि शस्त्र देणार आहात का असा खोचक सवाल त्यांनी केला. तर युद्ध सरावात केवळ वेळ घालवण्याचा प्रयत्न करतोय असा हल्लाबोल त्यांनी केला. मॉकड्रिलच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. हल्ला होऊनही इतके दिवस उलटले तरीही अतिरेकी का सापडले नाहीत? अतिरेकी सीमेच्या आत आहेत की बाहेर आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर एक मोठी अपडेट आहे पुण्यातून. पुण्यामधील विधान भवन परिसरात मॉकड्रिल केलं जात आहे. सुरक्षा दलांकडून हे मॉकड्रिल केलं जात आहे. तर उद्या देशभरामध्ये मॉकड्रिल होत असताना आज मात्र एक ट्रायल पुण्यामध्ये घेतली जाणार आहे. आणि याविषयी अपडेटसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे थेट पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. वैभव, काय सांगाल, हे मॉकड्रिल नेमकं कशा पद्धतीनं घेतलं जातंय? काय चित्र तुम्हाला आजूबाजूला दिसतंय? मी थोडी दुरुस्ती करतो फरा. मॉकड्रिल घेतलं जात नाहीये. नागरी सुरक्षा विभागाकडून जे मॉकड्रिलची जागा निवडण्यात आलेली आहे पुण्यातली, ते माझ्या मागे आपण जे विधान भवन पाहतोय, उद्या देशभरात जे मॉकड्रिल होणार आहेत
त्यात पुण्याची सुद्धा निवड करण्यात आलेली होती आणि पुण्यातलं मॉकड्रिल जे आहे ते विधान भवन या परिसरामध्ये होईल. विधान भवनाच्या बाजूलाच सैन्य दलाचं दक्षिणेचं मुख्यालय आहे. कमांड सेंटर जे आहे, सदन कमांड ज्याला म्हटलं जातं, ते इथं आहे. त्याच्या बाजूला विधान भवन आहे आणि हा सगळा परिसर जो आहे तो या परिसरामध्ये सैन्याची वेगवेगळी कार्यालय आहेत. या कार्यालयांच्या आसपास या आस्थापना ज्या आहेत या सगळीकडं हा अलर्ट जावा किंवा नागरिक जागरूक व्हावेत म्हणून हे मॉकड्रिल घेतलं जातं आणि ते ठिकाण जे निवडण्यात आलेलं आहे. आपण विधान भवन दाखवतोय. या विधान भवनाच्या परिसरामध्येच हे मॉकड्रिल जे आहे ते घेतलं जाईल. शहरातल्या जवळपास 75 ठिकाणी हुटर्स जे आहेत, स्पीकर ज्याला म्हणतो आपण, अलर्ट देणारी यंत्रणा जी आहे पब्लिक ॲड्रेस सिस्टीम, ती सुद्धा निर्देशित करण्यात आलेली आहे आणि नागरी सुरक्षा यंत्रणेकडून उद्या एनडीआरएफ असेल किंवा स्थानिक सुरक्षा बलं जी असतील त्यांच्या मदतीनं, अग्निशमन दल असेल त्यांच्या मदतीनं, एनसीसीचे कॅडेट, व्हॉलेंटियर्स या सगळ्यांच्या मदतीनं हे मॉकड्रिल जे आहे ते इथं घेतलं जाईल. युद्धजन्य परिस्थितीमध्ये नागरिकांनी नेमकं काय केलं पाहिजे याबाबतची माहिती जी आहे ती सुद्धा इथं दिली जाईल आणि अचानक असे हुटर वाजल्यानंतर नेमकं काय करायचंय, जे धोक्याची सूचना देणारे हुटर्स आहेत ते वाजल्यानंतर नेमकं काय करायचंय याबाबतचं हे मॉकड्रिल असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंट्रोल रूम्स ज्या असणार, डिझास्टर मॅनेजमेंटच्या ज्या कंट्रोल रूम शहरामध्ये आहेत, पुणे महापालिकेकडे, पोलिसांकडे, या सगळ्या एकत्रितरित्या कशा ऑपरेट केल्या जाऊ शकतील याबाबतची सुद्धा चाचपणी या मॉकड्रिलमध्ये होणार आहे आणि प्रत्यक्षात फील्डवरती जी माहिती नागरिकांना द्यायची आहे किंवा सुरक्षा बलाच्या जवानांकडून, त्याचबरोबर इतर जे सुरक्षा पथकं आहेत त्यांच्याकडून नेमकी काय काय मॉकड्रिल्स करून घ्यायची, त्यासाठीचं जे ठिकाण निवडण्यात आलेलं आहे ते हे विधान भवन आहे पुण्याचं, जिथं सध्याचं विभागीय आयुक्त कार्यालय आहे पुण्याच्या 5 जिल्ह्यांचं. त्या ठिकाणी हे मॉकड्रिल जे आहे ते केलं जाणार आहे. जिल्हाधिकारी या मॉकड्रिलवरती नियंत्रण ठेवतील आणि या सगळ्या बाकीच्या लोकल एजन्सीज ज्या आहेत या लोकल एजन्सीजचं कॉर्डिनेशन जे आहे ते सुद्धा जिल्हाधिकारी आणि नागरी सुरक्षा यंत्रणा जी आहे तिचे डेप्युटी कमांडंट हे मिळून करतील. आपण माझ्या मागे बरोबर कमान पाहतोय, सदन कमांडची कार्यालयाकडे जाणारा हा रस्ता आहे आणि त्याच्या अगदी बाजूला विधान भवन आहे. तिथं हे मॉकड्रिल जे आहे ते मॉकड्रिल घेतलं जाणार आहे. निश्चितच वैभव, एकूणच असं म्हणता येईल की 24 तासांपेक्षाही कमी कालावधी उरलेला आहे मॉकड्रिलसाठी आणि त्याच्या आधी ही तयारी केली जाते. याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 40 मिनिटं चर्चा झाली. या बैठकीत पाकिस्तानवर कशा पद्धतीनं हल्ला करायचा याची रणनीती निश्चित झाल्याची माहिती आहे. डीआरडीओ आणि भारतीय नौदलानं मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइनची चाचणी यशस्वीरित्या पार पाडली. ही प्रणाली भारतीय नौदलाच्या समुद्राखालील युद्ध क्षमतांमध्ये आणखी वाढ करेल. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव खूपच वाढलेला आहे. यावेळी संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुरेस यांनी चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांमधला तणाव मागच्या काही दिवसांमध्ये खूपच वाढलाय. यामुळे कधीही युद्धाची ठिणगी पडू शकते अशी स्थिती आहे. संयुक्त राष्ट्रसंघानं दोन्ही देशांना संयम बाळगण्याचं आवाहन केलंय असं ते म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. सीमा सुरक्षा दलात 16 नवीन बटालियन समाविष्ट करण्यास तसंच 2 नवीन हेडक्वार्टर स्थापन करण्यास केंद्रानं मंजुरी दिली आहे. पहलगाम हल्ल्यानंतरही काश्मीरमध्ये पर्यटकांचा ओघ सुरूच आहे. टेररिझमला टुरिझमनं प्रत्युत्तर देण्याचं देशातील नागरिकांनी ठरवलंय. काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. आम्ही अशा भ्याड हल्ल्यांना घाबरून इथं येणं बंद करणार नाही असा संदेश या पर्यटकांकडून दिला जातोय. पहलगाममधील हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. इथल्या प्रत्येक भागावर सुरक्षा यंत्रणांनी काटेकोर लक्ष ठेवलंय. काश्मीरकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी केली जाते. जम्मू काश्मीरमधल्या पर्यटन स्थळांची सुरक्षा मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे. जम्मूचं प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पटनी टॉप परिसरामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले. इथे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पोलिसांचं लक्ष आहे. तर बुलेटप्रूफ जॅकेट आणि हत्यारांनी सुसज्ज असे जम्मू काश्मीर पोलिसांचे जवान इथं तैनात करण्यात आले. बुलढाण्यामध्ये डिझेल न भरलेला एक ट्रक पलटी झाला. ट्रक पलटी झाल्यानं डिझेल भरून घेण्यासाठी रस्त्यावर तोबा गर्दी जमली होती. यावेळी हजारो लिटर डिझेलची ग्राहकांकडून लूट करण्यात आली आहे.
ठाकरे गटाला मागील काही दिवसांपासून कोकणात गळती लागलेली आहे. तर अशातच माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राजकारणामध्ये पुन्हा सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त करत उद्धव ठाकरेंकडे कोकणाची जबाबदारी मागितली आहे. जळगावात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनधारकांची मोठी अडचण होतीये. भर उन्हात रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यानं वाहन चालकांचे मोठे हाल होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या मिटमिटा परिसरातील सफारी पार्कजवळ असलेल्या तलावात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. पोहण्यासाठी गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं त्याचा बुडून मृत्यू झाला. मनमाडच्या अंकवाडे भागातील एका शेतकऱ्याच्या शेतातील अजब प्रकार समोर आलाय. शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये डिझेलमुळे संपूर्ण पाणी दूषित झालं. त्यामुळे ऐन पाणी टंचाईत पाणी दूषित झाल्यानं शेतकरी हवालदिल झाला. भुसावळ तालुक्यातील तळवेल शिवारातील रस्ता महसूल विभागानं मोकळा केला आहे. यावेळी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून तहसीलदारांच्या आदेशानं हा रस्ता मोकळा केला. रायगडमध्ये एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनात गोगावले आणि तटकरे यांची जुगलबंदी पाहायला मिळाली. एसटी चालकांना सल्ला देण्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार जुगलबंदी पाहायला मिळाली. खासदार तटकरेंच्या आदेशाला पालिका आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली आहे. 1 महिना उलटूनही रोहा शहरातील कामं रेंगाळली आहेत. पावसाळा तोंडावर येऊन सुद्धा कामाला सुरुवात होत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला. पुण्याच्या फर्ग्युसन मार्गावर रीलसाठी बस थांबवण्यात आली. बस थांबवल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. दरम्यान बस थांबवणाऱ्यावर कारवाईची मागणी केली जाते. पंढरपूरच्या पिलीव इथल्या 8 मोरीजवळ नीरा उजवा कॅनॉल फुटला. त्यामुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होतोय. दरम्यान याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे. सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी केली जाते. यासाठी प्रहार जनशक्ती पक्षासह ब्राह्मण समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी केली. धाराशिव जिल्ह्यात तीव्र उन्हाच्या झळा जाणवत असल्यानं पालेभाज्यांची वाढ खुंटलेली आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक घटली आहे. आवक घटल्यानं दरातही दुपटीनं वाढ झाली. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आता वाघाचं दर्शन खूपच दुर्मिळ झालंय. वाघाचं दर्शन होत नसल्यानं पर्यटकांनी व्याघ्र प्रकल्पाकडे दुर्लक्ष केलंय. सांगलीच्या बिटा शहरात विविध प्रश्नांसाठी भाजपनं धुळफेक मोर्चा काढला. यावेळी मोर्चा मोठ्या संख्येनं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला. तर तातडीनं मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी केली. मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील नव्यानं उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला विद्युत रोषणाई करण्यात आली. विद्युत रोषणाई पाहण्यासाठी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली. सोलापूरच्या उजनी धरणातून सीना नदी पात्रात सोमवारपासून आवर्तन सोडलं जाणार आहे. त्यामुळे सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. पुन्हा एकदा शेतीसाठी पाणी सोडल्यामुळे शेतीला जीवनदान मिळणार आहे.